ओके. सो सो 1838 आता बघा पुढची आपण सेल थिअरी बघतोय, पुढचा पार्ट बघतोय. नाउ इन 1838 मिथास शिडन, ओके, हा एक जर्मन बॉटनिस्ट होता. बघा बायोलॉजी मध्ये बॉटनी म्हणजे वनस्पतीशास्त्र आणि झुलॉजी म्हणजे प्राणीशास्त्र. सो ऑब्विसली हा जर्मन मध्ये होता आणि बॉटनिस्ट असल्यामुळे ऑब्विसली त्याने रिसर्च जो काय केला तो प्लांट्सचा केला. सो त्याने ना प्लांट मधले सेल फाइंड आउट केले. ओके, आणि म्हणजे थोडक्यात मॅथ्यूज शिडनने असं सांगितलं की ऑल प्लांट्स आर मेड अप ऑफ सेल्स. प्लांट जेव्हा त्याने वेगवेगळ्या बघितले तेव्हा त्याला असं कळलं की प्लांट्स या सेल्सने बनलेले आहेत, म्हणजे त्याला आपण प्लांट सेल्स म्हणतो. सो मॅथ्यूज शिडनने सांगितलं प्लांट्स आर मेड अप ऑफ सेल्स. नाव त्याच्यानंतर इन 1839 थ्युडोर शिवॅन हा एक झुलॉजिस्ट होता, ब्रिटिश झुलॉजिस्ट होता. ह्या ब्रिटिश झुलॉजिस्टने काय केलं तर ऑब्विसली तो झुलॉजिस्ट असल्यामुळे त्याने ॲनिमल स्टडी केला आणि ॲनिमल स्टडी केल्यानंतर त्याला असं आढळलं की ऑल ॲनिमल्स आर मेड अप ऑफ सेल्स अँड दे आर कॉल्ड ॲज ॲनिमल सेल्स. पण ह्याने ॲनिमल सेल्सचा स्टडी करता करता प्लांट सेल्सचा पण केला. सो 1839 ला थ्युडोर शिवॅनने असं सांगितलं की ॲनिमल अँड प्लांट्स आर मेड अप ऑफ सेल्स. सगळे प्लांट्स आणि ॲनिमल्स हे सेल्सने बनलेले आहेत. त्याने एवढंच नाही सांगितलं, त्याने असंही त्याला आढळलं की जो काय ॲनिमल आहे, ॲनिमल सेल्स आहे, या ॲनिमलच्या सेल्सच्या बाहेर, ॲनिमल सेल्सच्या बाहेर म्हणजे ॲनिमल सेलला एक कव्हरिंग आहे, एक मेम्ब्रेन आहे, आणि जे मेम्ब्रेन थिन आहे त्या थिन मेम्ब्रेन, आता आपण त्याला प्लास्मा मेम्ब्रेन म्हणतो. MEM केलाय मी, मेम्ब्रेन पुढे पाहिजे. सो आता आपण त्याला प्लास्मा मेम्ब्रेन म्हणतो. पण ह्या ॲनिमल हा त्यावेळेला या ॲनिमलच्या बाहेर किंवा ॲनिमल सेलला बाहेरून एक कव्हरिंग होतं, जे थिन कव्हरिंग होतं, ज्याला आपण आता प्लास्मा मेम्ब्रेन म्हणतो. तसंच त्याने जसा प्लांटचा ॲनिमलचा स्टडी केला तसा प्लांटचा पण स्टडी केला. तर प्लांट सेल्सच्या बाहेर पण म्हणजे प्लांट सेलला सुद्धा त्याला एक कव्हरिंग दिसली, ज्या कव्हरिंगला सेल वॉल असं म्हणतात. सो ह्याचा अर्थ काय तर 1839 ला या झुलॉजिस्ट, जो ब्रिटिश झुलॉजिस्ट होता थ्युडोर शिवॅनने, याने 3 गोष्टी सांगितल्या. मॅथ्यूज शिडनने फक्त प्लांट सेल मध्ये प्लांट मेड अप ऑफ सेल्स सांगितलं, त्याने फक्त बॉटनिस्ट असल्यामुळे प्लांट मध्ये स्टडी केला. 1839 ला या ब्रिटिश झुलॉजिस्ट सायंटिस्टने थ्युडोर शिवॅनने ॲनिमलचा स्टडी केला, प्लांटचा ऑलरेडी डिस्कवर झालेलाच होता. मग ॲनिमल आणि प्लांट्स दोन्ही बोथ आर मेड अप ऑफ सेल्स त्याने सांगितलं. याच्या व्यतिरिक्त त्याला असंही आढळलं की ॲनिमल सेल्सच्या बाहेर एक थिन मेम्ब्रेन आहे, ज्या मेम्ब्रेनला आता आपण प्लास्मा मेम्ब्रेन म्हणतो, किंवा प्लांट सेलच्या बाहेर पण प्लांट सेल पण कव्हर केलाय सेल वॉलने. ह्या 2 जणांच्या बेसवरती, बरोबर ना, ह्यांनी दोघांनी काय सांगितलं, सो ऑल लिव्हिंग थिंग्स आर मेड अप ऑफ सेल्स, म्हणजे ऑल लिव्हिंग क्रिएचर्स मेड अप ऑफ सेल्स. प्रश्न असा आहे, सेल्सने बनलाय, पण सेल्स कुठं तयार झाला, सेल्स आले कसे? इव्होल्युशन मध्ये सेल्स तयार झाला तो भाग वेगळा, पण तो पुढे कसे आले सेल्स? ह्या लोकांनी फक्त एवढंच सांगितलं, काय सांगितलं की प्लांट मध्ये सेल्स आहे ज्याला आपण प्लांट सेल म्हणतो, किंवा प्लांट कशाने बनलाय तर तो सेल्सने बनलाय ज्याला आपण प्लांट सेल्स म्हणतो. ॲनिमल कशाने बनलाय तर ज्या सेल्सने बनलाय ज्याला आपण ॲनिमल सेल्स म्हणतो. पण हे ॲनिमल सेल्स प्लांट सेल आले कुठनं, कसे तयार होतात? त्यामुळे हे ते 2 सायंटिस्ट होते 1838 आणि 1839 ला. या 2 सायंटिस्ट म्हणजे मॅथ्यूज शिडन आणि दुसरा म्हणजे थ्युडोर शिवॅन, याने हेच सांगितलं की जेवढे म्हणून लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, जेवढे म्हणून लिव्हिंग थिंग्स आहेत, ऑल लिव्हिंग थिंग्स आर मेड अप ऑफ सेल्स.
बट हाऊ एक्झॅक्टली सेल्स डेव्हलप, सेल्स तयार कसे होतात हे सांगणारा तिसरा सायंटिस्ट होता, दॅट इज 1855. त्याला हे सगळं माहितीच होतं, पण ते तयार कसा झाला तर तो सांगणारा सायंटिस्ट आहे तो म्हणजे रुडॉल्फ विर्शो. त्या रुडॉल्फ विर्शोने ओमिनिस सेल्युलर ए सेल्युडे याचा अर्थ न्यू सेल्स आर मेड अप ऑफ और डेव्हलप फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. नवीन सेल हा मागच्या सेल पासून तयार होतो, हे सत्य आहे ना. ऑल लिव्हिंग सेल्स आर डेव्हलप फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स, कारण सेलमध्ये डिव्हिजन होते. सेलमध्ये जेव्हा डिव्हिजन होते तेव्हा मागच्या सेल पासून पुढची सेल तयार होते. त्यामुळे ह्या सायंटिस्टने सांगितलं, ज्याला आपण सेल थेअरी असं म्हणतो, त्याने मग सेल थेअरी मांडली 1855 मध्ये रुडॉल्फ विर्शोने. ओमनिस सेल्युला ए सेल्युडर म्हणजे याचा अर्थच न्यू सेल्स आर फॉर्म फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल, असा या वाक्याचा अर्थ आहे. हे एमसीक्यू ला नीटला विचारतात. ही सायंटिस्टची नावं लक्षात ठेवा, ही सायंटिस्टची नावं लक्षात ठेवा, त्यांचं नाव लक्षात ठेवा, त्यांचं इयर लक्षात ठेवा, काय फाइंड आउट केलं हे लक्षात ठेवा. हे परीक्षेला नीट मध्ये विचारतात, नीटच्या एक्झामला. ही थेअरी जी आहे याला सगळं माहित होतं. याने फक्त काय सांगितलं, ह्या दोघांनी बघा हे असं विचारतात, ह्यांनी सांगितलं ना त्याच्यामध्ये फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम मेड अप ऑफ सेल्स एवढंच त्यांनी सांगितलं. पण सेल्स पासून दुसरा सेल्स कसा तयार होतो किंवा हे सेल्स तयार कसे होतात, न्यू सेल्स कोणापासून तयार होतात हे फाइंड आउट करणारा सायंटिस्ट हा होता, ज्याचं नाव आहे रुडॉल्फ विर्शो. ह्याने ओमनिस, हे त्याचा सेंटेन्स आहे, हे लक्षात ठेवायचं, हे नीटला विचारतात. ओमनिस सेल्युलर ए सेल्युडे दॅट इज न्यू सेल्स आर फॉर्म फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. सो ही तीन नवीन सायंटिस्ट आले. एकदम पूर्वी प्रिमिटिव्ह असलेले हे दोन सायंटिस्ट होते, बरोबर ना. एक रॉबर्ट हुक होता आणि दुसरा अँटॉन वॉन ल्युवेनहॉक होते. हे दोन सायंटिस्ट होते. रॉबर्ट हुक होता एक आणि दुसरा म्हणजे अँटॉन वॉन लिव्हन हॉक. यांनी सेल बद्दल फक्त सांगितलं, पण कुठले सेल होते त्याला सांगता नाही आलं, बरोबर ना. मग त्याच्यानंतर आणि हे त्याच्यातनं हे रॉबर्ट ब्राउनने न्यूक्लियस फाइंड आउट केला. कॉर्टी आणि फॉन्टोनाने जेली लाईक सबस्टन्स सेलमध्ये डिस्कवर केलं. त्याला नंतर नाव दिलं याने सार्कोडा, बरोबर, ज्याचं रिनेम झालं प्रोटोप्लाझम. हे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. कुठेतरी तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा चॅप्टरच्या वर सायंटिस्टचं नाव त्याने फाइंड आउट काय केलं असं शॉर्ट मध्ये लिहून ठेवा, जे तुम्हाला नीटच्या वेळेला वाचायला उपयोगी पडेल. सो त्याच्यानंतर ही सेल थेअरी मांडणारे हे तीन सायंटिस्ट आहेत. पण ऍक्च्युली त्याच्यामध्ये फरक असा आहे, पहिले जे दोन सायंटिस्ट होते त्यातल्या पहिल्या सायंटिस्टने फक्त असं सांगितलं प्लांट सेल मेड अप ऑफ सेल्स विच प्लांट सेल्स, म्हणजे प्लांट मध्ये त्याला सेल आढळले म्हणून त्याला प्लांट सेल म्हटलं. मग दुसरा जो झुलॉजिस्ट होता त्यांनी अॅनिमल्स प्लांट सेल्स मेड अप ऑफ सेल्स सांगितलं, अॅनिमल्स अँड प्लांट्स आर मेड अप ऑफ सेल्स सांगितलं. त्याने असंही सांगितलं की अॅनिमल सेल्सच्या बाहेर एक कव्हरिंग आहे ज्याला आपण प्लास्मा मेम्ब्रेन, आता आपण प्लास्मा मेम्ब्रेन म्हणतो, तेव्हा त्याला तुमचं थिन मेम्ब्रेन त्याने म्हटलं. मग प्लांट सेल पण कव्हर असतो थिन मेम्ब्रेनच्या बाहेरचा लेअर ज्याला आपण सेल वॉल म्हणतो. तेव्हा या दोन सायंटिस्टने फक्त सेल प्लांट मधले आणि अॅनिमलने बनले एवढंच तरी सांगितलं. 1855 मध्ये ऍक्च्युली रुडॉल्फ विर्शोने ऑमनिस सेल्युलर ए सेल्युडे म्हणजे याचा अर्थ काय, तर न्यू सेल्स आर फॉर्म, नवीन सेल्स ही मागच्या सेल्स पासून तयार होते हे त्याने सांगितलं. सो ह्याच्यावरही सेल थेअरी पुढे म्हणजे ही मेन सेल थेअरी आहे, ती काय ते आपण बघूया. नाव सेल थेअरी हे आता मी जे एक्सप्लेनेशन दिलं तेच तुम्हाला सांगतो. इन 1838 मॅथिस शिडन examine a large number of plants and observe that all plants are composed of different kinds of cells which form the tissue of the plant. सेल्स सगळे एकत्र आले की टिश्यू तयार होतात. त्याच्यानंतर at about the same time Theodore Shivan in 1839 zoologist studied different, हे त्याचं कुठे ते पण लिहायचं, हा ब्रिटिश मध्ये होता, ब्रिटिश याच्या होता आणि तो वरचा आहे तो जर्मनीचा होता. सो at about the same time Theodore Shivan
zoologists studied different types of animal cells and reported that cells had a thin outer layer which is totally today now known as plasma membrane. He also concluded based on these studies on the plant's tissue that the presence of cell wall is an unique characters of plant cells. म्हणजे सेल वॉल ही प्लांटची युनिक कॅरेक्टरिस्टिक्स आहे. सेल वॉल म्हणजे पेशी भित्तिका, मराठीमध्ये त्याला पेशी भित्तिका असं म्हणतात. आणि प्लास्मा मेम्ब्रेनला प्रद्रव्य पटल असं म्हणतात. त्याला प्लास्मा मेम्ब्रेन म्हणतात. प्राणी पेशीच्या वनस्पतीच्या बाहेर सेल वॉल असतो. सेल वॉलला बाहेरचा लेअर आहे, त्याच्या आत प्लास्मा मेम्ब्रेन आहे. तर प्राणी पेशीमध्ये प्लास्मा मेम्ब्रेन सर्वात बाहेरचा लेअर आहे. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बिकॉज दे आर बेसिक. Now Sivan proposed the hypothesis that the bodies of an animal and plants are composed of cell and product of cell. म्हणजे सगळे प्लांट्स आणि अॅनिमल्स सेल्सने बनलेले आहेत, एवढंच या दोघांनी सांगितलं. Now Shiden and Sivan together formulated the cell theory. This theory, however, very important, this theory, however, did not explain as to how new cells were formed. यांनी नवीन सेल्स कशी तयार होती हे एक्सप्लेन करून सांगितलं नाही. मग ते सांगणारा सायंटिस्ट हा होता, दॅट इज रुडॉल्फ विर्चॉव इन 1955. त्याला म्हणतात सेल इनहेरिटन्स थेअरी. सेल इनहेरिटन्स, इनहेरिटन्सचा शब्द आहे ट्रान्समिशन. इनहेरिटेड म्हणजे एका जनरेशन कडनं दुसऱ्या जनरेशन कडे जाणार, त्याला इनहेरिटेड म्हणतात. आणि म्हणून त्या थेअरीचं नाव आहे सेल इनहेरिटेड थेअरी. द फर्स्ट एक्सप्लेन दॅट सेल्स डिवाइडेड and new cells are formed from pre-existing one. Pre म्हणजे पूर्वी, existing म्हणजे पूर्वी अस्तित्वात असलेल्या सेल पासून दुसरी सेल तयार होते, नवीन सेल तयार होते, असा त्याचा अर्थ आहे. He modified that hypothesis of Shiden and Sivan to give the cell theory a final shape. आणि ह्या सगळ्यांवरनं सेल थेअरी, त्याला मॉडर्न सेल थेअरी असं म्हणतो, जी सेल थेअरी तयार झाली. काय काय सांगते सेल थेअरी बघा. All living organisms are made up of cell. This is very important. First point. सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे सेल पासून बनलेले असतात. The living cell arise from pre-existing cell. लिव्हिंग सेल हे मागच्या सेल पासून तयार होतात. प्री म्हणजे मागच्या अस्तित्वात असलेल्या सेल पासून तयार होतात. तिसरा, a cell is the structural and functional unit of life. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं हे बेसिक युनिट आहे, एक बेसिक स्ट्रक्चर आहे जो म्हणजे सेल, जे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे, कार्य करणारं एक युनिट आहे ज्याला आपण सेल असं म्हणतो. टोटल ऍक्टिव्हिटीज ऑफ सेल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर ऍक्टिव्हिटीज ऑफ अन ऑर्गॅनिझम. ही जी काय सेलची टोटल ऍक्टिव्हिटी आहे ही रिस्पॉन्सिबल काय करते, तर ऑर्गॅनिझमला ऍक्टिव्हिटी दाखवण्यासाठी रिस्पॉन्सिबल करते. अँड सेल शो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. एका पेशीकडनं दुसऱ्या पेशीकडे एनर्जी ट्रान्सफॉर्म होते. सेल्स कंटेन न्यूक्लिक ऍसिड, that is DNA and RNA in the nucleus and cytoplasm. सेल्सच्या आत डीएनए असतो, कारण मीनवाईल आपण ते पहिले सायंटिस्ट बघितलेत ना, त्यांनी न्यूक्लियस फाइंड आउट केलेलं होतं, सायटोप्लाझम फाइंड आउट केलं होतं. मस्त सगळ्यांचं एकत्र करून ही थेअरी मांडली गेली, ज्याला मॉडर्न थेअरी असं म्हणतात, सेल थेअरी. ती थेअरी हे आहे काय, सगळ्या सेल्स या पेशीने बनलेल्या आहेत, सगळे ऑर्गॅनिझम हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे पेशीने बनले आहेत. All living organisms are made up of cells. Now living cells arise from pre-existing cells. A cell is the structural and functional unit of life. Total activities of cells are responsible for activities of an organism. Cell show transformation of energy, and very important, cell contain nucleic acid which is called DNA and RNA. DNA stands for deoxyribose nucleic acid आणि आरएनए स्टँड्स फॉर रायबोज न्यूक्लिक ऍसिड इन न्यूक्लियस. केंद्रकामध्ये डीएनए आणि आरएनए असतो, बरोबर, आणि त्याच्या बाहेर सायटोप्लाझम असतं. हे सगळं सेल थेअरी सांगते, बरोबर ना, ही विचारतात तुम्हाला. ना आता आपण बघूया अन ओव्हरऑल सेल. सेल कशी आहे म्हणजे सगळ्या सेल बघूया आपण, प्लांट सेल आणि अॅनिमल सेल्स. बघा, द ओनियन सेल विच इज अ टिपिकल प्लांट सेल हॅज अ डिस्टिंक्ट सेल वॉल as its outer boundary and just within it is the cell membrane. म्हणजे सेल वॉल आहे आणि सेलच्या आत सेल मेम्ब्रेन आहे. हे तरी ओनियन सेल मध्ये, ओनियन म्हणजे प्लांट सेल मध्ये बघितलं. काय बघितलं, बाहेर सेल वॉल आहे आणि सेल वॉलच्या आत प्लास्मा मेम्ब्रेन आहे. म्हणजे हे आपल्याला नक्की कळलं की प्रत्येक प्लांट सेल मध्ये
वनस्पती पेशीमध्ये सर्वात बाहेरचा जो कव्हरिंग आहे दॅट इज सेल वॉल आहे, आणि सेल वॉलच्या आतलं कव्हरिंग आहे त्याला आपण प्लास्मा मेम्ब्रेन म्हणतो किंवा सेल मेम्ब्रेन म्हणतात. वनस्पती पेशीमध्ये सर्वात बाहेर आहे त्याला पेशी भित्तिका असं म्हणतात, आणि पेशी भित्तिकेच्या आत प्रद्रव्य पटल असतो. द सेल्स दॅट हॅव membrane bound nuclei are called eukaryotic, whereas cells that lack a membrane bound nucleus are called prokaryotic. म्हणजे ऍक्च्युली दोन प्रकारचे मेन सेल्स कोणते, एक प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल. हे अतिशय महत्वाचं आहे. प्रोकॅरियोटिक सेल जो आहे या प्रोकॅरियोटिक सेल मध्ये मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल्स म्हणजे मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस, लॅक ऑफ मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियसला मेम्ब्रेन नसतो. तर युकॅरियोट मध्ये न्यूक्लियसला मेम्ब्रेन असतो, बरोबर ना, ज्याला आपण न्यूक्लिअर मेम्ब्रेन असं म्हणतो. सो हा प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक मध्ये सर्वात महत्वाचा फरक आहे. इन बोथ प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक सेल a semi-fluid matrix called cytoplasm occupy the volume of cells. जर तो प्रोकॅरियोटिक सेल असेल किंवा युकॅरियोटिक सेल असेल तर न्यूक्लियसच्या बाजूला सेमी फ्लुइड मॅट्रिक्स असतं दोघांमध्ये. मग प्रोकॅरियोटिक असू दे किंवा युकॅरियोटिक असू दे त्याला आपण सायटोप्लाझम म्हणतो, जो सेलचं व्हॉल्यूम ऑक्युपाय करतो. The cytoplasm is the main part of cellular activity in both the plants and animals. Cytoplasm हे plants and animals मधलं main cellular activities आहेत. Various chemicals relation occur in it to keep the cell in the living state. आणि याच्यामध्ये सगळे केमिकल्स आहेत, हे सगळे वेगवेगळे रिॲक्शन दाखवतात. बिसाइड्स न्यूक्लियस, बघा आता युकॅरियोटिक सेल जर आपण घेतला ते तुम्हाला माहिती आहे पहिल्यापासून, हॅव अदर मेम्ब्रेन बाउंड डिस्टिंक्ट स्ट्रक्चर कॉल्ड ऑर्गनल्स. म्हणजे युकॅरियोटिक सेल मध्ये न्यूक्लियसच्या बाहेर जे सायटोप्लाझम असतं या सगळ्या सायटोप्लाझम मध्ये वेगवेगळे मेम्ब्रेन बाउंड डिस्टिंक्ट स्ट्रक्चर्स असतात ज्याला आपण ऑर्गनल्स म्हणतो. वन्स अगेन आय रिपीट, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल्स. याच्यामध्ये युकॅरियोट मध्ये सगळे मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल्स आहेत, आयदर डबल आहे किंवा सिंगल आहे. सिंगल मध्ये व्हॅक्युल्स हा सिंगल मेम्ब्रेन आहे, बाकी सगळे डबल मेम्ब्रेन आहेत. फक्त एक्सेप्शनल केस आहे रायबोसोम्स, आणि रायबोसोम्स हे प्रोकॅरियोट मध्ये पण आहे आणि युकॅरियोट मध्ये पण आहे. सो पण युकॅरियोट मध्ये सगळे मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल्स आहेत, हे एमसीक्यू ला विचारतात नीट मध्ये. प्रोकॅरियोट मध्ये मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल्स आर, इन युकॅरियोट्स लॅक ऑफ मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल्स आर डॅश असं विचारतात. सो कन्फ्युजन होतं मुलांचं. रायबोसोम्स दोघांमध्ये आहेत, दोघांमध्ये रायबोसोम्स हे मेम्ब्रेन बाउंड नाहीयेत. सो लॅक ऑफ मेम्ब्रेन, रायबोसोम्सला मेम्ब्रेन नाहीये. तर युकॅरियोट मध्ये बाकीचे जे काही ऑर्गनल्स आहेत, से लायसोसोम, गॉल्जी बॉडी, मायटोकॉन्ड्रिया, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम एक्सेट्रा एक्सेट्रा, हे सगळे मेम्ब्रेन बाउंड आहेत, आयदर डबल मेम्ब्रेन आहेत किंवा युनिट मेम्ब्रेन आहेत, म्हणजे सिंगल मेम्ब्रेन आहेत. सो कुठले मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल्स युकॅरियोटिक मध्ये सेल मध्ये असतात? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, जे आपल्याला डिटेल मध्ये शिकायचे आहेत. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम दॅट इज ER, हे दोन प्रकारचे असतात, एक रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि एक स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तिकडे आपण त्याचा डिफरन्स बघू काय ते. गॉल्जी कॉम्प्लेक्स, रायबोसोम्स, मायटोकॉन्ड्रिया, मायक्रोबॉडीज, these are the different organelles present in eukaryotic cell. ओके, सायटोप्लाझम मध्ये सस्पेंड केलेले. तर प्रोकॅरियोटिक सेल लॅक सच मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल्स, ह्याच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल्स नसतात. रायबोसोम्स आर नॉन मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल्स फाउंड इन ऑल सेल्स. म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल मध्ये पण आणि युकॅरियोटिक सेल मध्ये पण रायबोसोम्स असतात, पण ते नॉन मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल्स आहेत, त्यांना मेम्ब्रेन नाही. हे पक्क डोक्यामध्ये कोरून ठेवा हा, परीक्षेला ट्विस्ट क्वेश्चन नीट मध्ये विचारतात. नाउ विदिन द सेल, ribosomes are found not only in the cytoplasm but also within the two organelles, chloroplast, हे पण एक लक्षात ठेवा, in plant, and mitochondria and on rough endoplasmic reticulum. मगाशी आपण हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम बघितलेलं. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम दोन प्रकारचं असतं, एकाला रफ म्हणतात, एकाला स्मूथ म्हणतात. रफ याचा अर्थ काय, ज्या वेळेला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या सरफेसवरती आंतरद्रव्य जालिका असं या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं नाव आहे. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला म्हणतात आंतरद्रव्य जालिका. हे दोन प्रकारचं असतं. ज्या वेळेला एंडोप्लाझम म्हणजे आंतरद्रव्य जालिकाच्या सरफेसवरती रायबोसोम्सचे कण असतात, म्हणजे रायबोसोम्स असतात, तेव्हा त्याचा सरफेस रफ होतो, खडबडीत होतो.
आणि म्हणून त्या टाईपच्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला म्हणतात रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तर ज्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या सरफेसवरती म्हणजे आंतरद्रव्य जालिकेच्या सरफेसवरती रायबोसोम्स नसेल तर तो सरफेस स्मूथ होतो, म्हणून त्याला म्हणतात स्मूथ म्हणजे SER स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तर हे जे रायबोसोम्स आहेत हे कुठे अजून मिळतात तर क्लोरोप्लास्ट मध्ये पण मिळतात आणि प्लांट सेल मध्ये आणि मायटोकॉन्ड्रिया आणि रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एनिमल सेल कंटेन अनदर नॉन मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल्स. हा आता एनिमल सेल मध्ये फक्त हा नॉन मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल्स आहे ज्याचं नाव आहे सेंट्रिओल, ज्याचं काम स्पिंडल फायबर तयार करणं आणि सेल डिव्हिजन मध्ये काम करणं. सेंट्रिओल पासून स्पिंडल फायबर्स तयार होतात जे क्रोमोझोमला खेचून घेतात आणि त्यामुळे सेल डिवाइड होते. हा सेंट्रिओल पण मेम्ब्रेन बाउंड नॉन मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल्स आहेत. सो नॉन मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल्स प्लांट सेल म्हणतो मी, काय ते प्रोकॅरियोट मध्ये रायबोसोम्स आहे. एनिमल सेल मध्ये दोन आहेत, कोणते रायबोसोम्स आणि सेंट्रिओल्स. आता वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स कोणते बघूया आपण. एक शेवटचा थोडासा पार्ट बघू. डिपेंडिंग अपॉन इट्स ओरिजिन सेल्स आर ऑफ 3 टाइप्स. आपल्याला दोनच माहिती होते, अजून एक इंटरमिडिएट सेल्स आहे बघा. पहिला आहे तो प्रोकॅरियोटिक सेल जो आपण ऑलरेडी बघितला. या प्रोकॅरियोटिक सेल मध्ये दुसरा आहे तो मिसोकॅरियोटिक सेल आणि तिसरा आहे तो युकॅरियोटिक सेल. मिसोकॅरियोटिक सेल हा इंटरमिडिएट सेल आहे प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट मधला. काय ते आपण बघूया. प्रोकॅरियोटिक सेल आहे, त्याचं एक्झाम्पल आहे बॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरिया, आर्चिओबॅक्टेरिया, सगळे बॅक्टेरिया आहे. मायकोप्लाझम अँड रिकेटसाइट्स हे सगळे बॅक्टेरिया आहेत. याच्यामध्ये मात्र सेल वॉल नसतो याच्यामध्ये, या बॅक्टेरियामध्ये. ओके. नाव साईज आहे त्याची 0.1 to 5 म्यू. व्हॉल्यूम आहे त्याचा 0.2 to 10 म्यूएम क्यूब आणि डीएनए टू आरएनए त्यांचा रेशो आहे 1:2 म्हणजे 1 डीएनए तर 2 आरएनए असतात म्हणजे प्रमाण त्याचा. सो दिस इज साईज, व्हॉल्यूम अँड रेशो ऑफ डीएनए टू आरएनए. दुसरा आहे तो मिसोकॅरियोटिक सेल, त्याचे एक्झाम्पल आहे डायनोफ्लॅजेलेट्स. मिसोकॅरियोटिक सेलचं गमत काय आहे, द सेल्स आर इंटरमिडिएट बिटवीन प्रोकॅरियोट अँड युकॅरियोटिक सेल. काय इंटरमिडिएट तर न्यूक्लियस सेल्स ऑर्गनाइज बट म्हणजे मिसोकॅरियोटिक सेल मध्ये न्यूक्लियस ऑर्गनाइज आहे म्हणजे न्यूक्लिअर मेम्ब्रेन त्याला मध्ये आहे पण but divides through amitosis like that of prokaryotes. प्रोकॅरियोट्स मध्ये जसं अमायटोसिस होतं तसं या मिसोकॅरियोटिक मध्ये होतं. म्हणून हा इंटरमिडिएट आहे प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट मध्ये. हा फक्त डायनोफ्लॅजेलस मध्ये मिळतो. आणि युकॅरियोट्स तुम्हाला आत्ताच आपण डिस्कस केला युकॅरियोट्स मधलं, तर युकॅरियोट्स पण तुम्हाला माहिती आहे. ओके. सो साईज अँड शेप ऑफ द सेल. या प्रत्येक सेलची साईज काय बघा. द सेल डिफर ग्रेटली इन साईज, शेप अँड ऍक्टिव्हिटीज. मायकोप्लाझम ही सर्वात स्मॉलेस्ट सेल आहे ज्याची लेंथ आहे 0.3 म्यूएम किंवा MM इन लेंथ. त्याच्यानंतर PPLO दॅट इज प्युरो न्यूमोनिया लाईक ऑर्गॅनिझम. इट इज अ टाइप ऑफ mycoplasm living in the having the size about 0.1 mm that is μm, सर्वात लहान. then bacteria 3 to 5 μm. त्याच्यानंतर लार्जेस्ट आयसोलेटेड सिंगल सेल दॅट इज एग ऑफ अन ऑस्ट्रिच. हे पण MCQ ला विचारतात, MCQ ला येतं नीटला. देन ह्युमन रेड ब्लड सेल्स दे आर अबाउट 7 म्यूएम इन डायमीटर. सो दिस इज द साइज अँड नर्व सेल विच इज अ लॉंगेस्ट सेल, सर्वात लांब सेल आहे. सो हे झाले साईज आणि शेप ऑफ दी. साईज बघितली आपण, शेप बघितला तर शेप ऑफ द सेल मे बी वेरीज विदिन फंक्शन दे परफॉर्म. त्यांच्या फंक्शन वाईज शेप वेगवेगळे आहेत. दे हॅव बी डिस्क लाईक, पॉलिगॉनल, कॉल्युमिनार, क्युबॉइडल, थ्रेड लाईक और इवन इरेग्युलर. द प्रोकॅरियोटिक सेल्स आर represented by bacteria, blue-green algae, mycoplasm, PPLO, pluro pneumoniae like organism. They are generally smaller and multiply more rapidly than the eukaryotic cell. So obviously prokaryotic cell हे fast divide होतात, fast multiply होतात. ओके. हे सगळे वेगवेगळे शेप आपण बघूया. हे रेड ब्लड सेल्स आहे, व्हाईट ब्लड सेल्स आहे, कॉल्युमिनार एपिथेलियल सेल्स आहेत बरोबर. त्यानंतर नर्व सेल्स आहेत, ट्रकिड आहेत जे इलॉंगेटेड आहे, मिसोफिल सेल्स आहेत दॅट इज राऊंड अँड ओव्हल. नाव आता प्रोकॅरियोटिक सेल जी आहे ती आपण पुढच्या लेक्चरला डिस्कस करूया. बघा आपण काय काय बघितलं, एकदा आपण फास्ट काय काय बघितलं ते एकदा आपली नजर घालूया. बघा आपण असं बघितलं
की सेल डिस्कवर्ड कोणी केला, ऍक्च्युली सेल म्हणजे काय हे आपण बघितलं. मग सेल डिस्कवर्ड कोणी केला एकदम पूर्वी, ते रॉबर्ट हुकने, ज्याच्यामध्ये त्याला नाव दिलं सेल्युलावरनं त्याचं नाव आलं सेल. ओके, सेल्युला म्हणजे ही लोक जी राहतात, जी मॉन्क म्हणतो आपण त्याला, मॉक लोक जी राहतात त्या घराला सेल्युले म्हणतात, सेल्युला म्हणतात. आणि याच्यातनं त्याने या हेक्सागोनल रिंग्सला नाव दिलं, हेक्सागोनल पार्टला नाव दिलं सेल. मग त्याच्यानंतर दुसरा अँटॉन वॉन लिव्हिनहॉक एक आला, त्याने फर्स्ट लिव्हिंग सेल तयार सांगितली, जी पॉन्ड्स मधनं त्याला मिळाली. तो हे 2 डिस्कवर्ड केलेले सेल्स आहेत. त्याच्यानंतर सेल्सच्या आत हे नंतर झालं. हा, हे जे 2 पुढे आपण न्यूक्लियस वर बोलले नंतर झालं. म्हणजे न्यूक्लियस, मग कॉर्टी फॉन्टेनाने डिस्कवर्ड केलं जेली लाईक सबस्टन्स. ओके, या जेली लाईक सबस्टन्सला त्याने नंतर डुजरडिनने नाव दिलं सार्कोडे, आणि परकन्जीने त्याचं रिनेम करून नाव दिलं प्रोटोप्लाझम. मग नंतर सेल थेअरी या दोघांनी सांगितली की सगळे प्लांट हे सेल्सने बनले आहेत, ज्याला प्लांट सेल्स म्हणतात. सगळे अॅनिमल्स हे अॅनिमल सेल्सने बनले आहेत, आणि प्लांट्स पण बनले आहेत म्हणून त्याला प्लांट सेल आणि अॅनिमल सेल्स म्हणतात. किंवा सगळे सेल्स हे, सगळे अॅनिमल्स आणि प्लांट हे सेल्सने बनलेले आहेत, ज्याला आपण आता प्लांट सेल किंवा अॅनिमल सेल म्हणतो. प्लांट सेल्सच्या बाहेर जे कव्हरिंग आहे, ज्याला आपण सेल वॉल म्हणतो, प्लास्मा मेम्ब्रेन आता म्हणतो, जे 3 मेम्ब्रेन आहे, आणि कव्हरिंग आहे बाहेर, त्याला आपण सेल वॉल म्हणतो प्लांट सेल्स. या दोघांनी फक्त सेल म्हणजे काय सांगितली, पण सेल कशी तयार होते हे सांगणारा हा 1855 ला रुडॉल्फ विर्चॉ आहे. त्याने ओमनिस सेल्युला ई सेल्युले, हे लक्षात ठेवा, हे डिस्कवर्ड केलं. याचा अर्थ न्यू सेल्स आर फॉर्म फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. मग त्याच्यानंतर सेल थेअरी जी आपण आता बघितली, ती थेअरी अशी सांगते की ऑल सेल्स आर मेड अप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, मेड अप ऑफ सेल. लिव्हिंग सेल अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. फंक्शनल अँड स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेल. सेल इज अ स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. सगळ्या ऍक्टिव्हिटी रिस्पॉन्सिबल आहेत सेलवरती, ऑर्गॅनिझमच्या. ट्रान्सफॉर्मेशन होतं, एनर्जी ट्रान्सफॉर्म होतं सेलमधनं, आणि सेलच्या मध्ये डीएनए आणि आरएनए न्यूक्लियस मध्ये असतं, आणि सायटोप्लाझम असतं. मग त्याच्यानंतर ओव्हरव्ह्यू बघितला सेलचा आपण. त्याच्यानंतर सेल ऑर्गनायझेशन बघितले, 3 प्रकारचे आहेत. ओके, आणि त्याची साईज. उद्याच्या लेक्चरला थोडं मागचं आपण रिवाइज करून पुढे जाऊया. ओके, आता मला सांगा, काय तुम्हाला शंका आहे का? इफ यू आर एनी डाऊट, फास्ट होतंय किंवा स्लो होतंय, किंवा सांगितलेलं कळतंय, कळत नाहीये. ओके, आर यू हॅपी? समजलेलं शिकवलेलं कळतंय? अजून मराठीत सांगायला, अजून म्हणजे ह्याच्यापेक्षा मराठीत नाही सांगता येणं, कठीण आहे. मी प्रयत्न करीन, पण थोडं इंग्लिश बघा बाळांनो, लक्षात ठेवा, तुम्ही मराठी मीडियमच्या आत बरोबर आहे, जे कोण असतील ते सेमी इंग्लिश असतील त्यांचंही ठीक आहे. पण एक लक्षात ठेवा, आता आपल्याला ही नवीन शब्द हॅबिच्युअल व्हायलाच पाहिजेत. सो मराठी शब्द मी सांगणारच, नो डाऊट, पण इंग्लिश सेंटेन्स, इंग्लिश टर्मिनॉलॉजी ना ही लक्षात राहायलाच पाहिजे, आणि ती लक्षात ठेवण्यासाठी आतापासून हॅमरिंग होणं आवश्यक आहे. सो जिकडे तुम्हाला डाऊट वाटेल, आणि तुम्ही एक काम करा ना, थोडस असं काय अडलं ना, तर तुम्ही पण डिक्शनरी घेऊन ते बघू शकता. मी सांगणारच, नो डाऊट, त्यात काय वाद नाहीये. मी 100% सांगणार तुम्हाला, कारण ती माझी प्राइम ड्युटी आहे. पण कुठे कुठे असं होईल ना की फास्ट बोलताना अनवधानाने माझ्याकडे इंग्लिश शब्द निघून जातो, त्यामुळे त्यावेळेला मात्र लक्षात ठेवा. हो, बरोबर आहे, सगळं बरोबर आहे, इंग्लिश मध्ये सांगायला पाहिजे, पण आता नवीन नवीन आहेत ना तुम्ही. सो काही थोडे दिवस जरा मराठीतनं सांगणं मस्ट आहे, आणि इंग्लिश मधनं पण सांगेन, नंतर मात्र मी हळूहळू बंद करेन. सो हे लक्षात ठेवा म्हणजे. ओके, सो आता एक लक्षात ठेवायचं, हे तुम्हाला व्हिडिओ सर पाठवतील नीटच्या पुस्तकात. बघा, काही एक्स्ट्राचं पण मी सांगितलेलं आहे जे पुस्तकात नाहीये, जे तुम्हाला नीट साठी लागणार आहे, आणि ते 100% नीट मध्ये याच्यावरती प्रश्न विचारतात. जे तुम्हाला न्यूक्लियस कोणी डिस्कवर्ड केलं हे जे काय सांगितलंय, हे पुस्तकात दिलेलं नाहीये, पण हे एनसीईआरटी म्हणजे काय म्हणतात त्याला, नीटच्या साठी हे लागतं आपल्याला. कुठेतरी थोडे ट्रिक्स क्वेश्चन विचारतात. तर लक्षात ठेवा, ज्या वेळेला व्हिडिओ येईल किंवा आता सुद्धा पुस्तकातनं तुम्ही अशी तुमची स्वतःची एक टिप्पणी करा. नोट्स नाही म्हणते मी, ज्यात तुम्ही शॉर्ट मध्ये लिहून घ्या की एक्झामच्या वेळेला तुम्हाला एवढंच फक्त चाळावं लागणार. सायंटिस्ट, कारण सगळं वाचणं इम्पॉसिबल आहे, त्यामुळे एवढ्यावरती फोकस करता येईल तुम्हाला, की सायंटिस्टचं नाव, त्याने काय डिस्कवर केलं, प्रत्येक ऑर्गनचं फंक्शन, त्याचं काय काम आहे, कोणी काय काय मिळतं, असं शॉर्ट मध्ये तुम्ही तुमचं एक नोट्स टाईप, नोट्स म्हणजे क्वेश्चन आन्सर फॉर्म नोट्स नाही म्हणत, तुमची स्वतःची नोट्स, टिप्पणी, ज्याच्यात छोटं छोटं लिहिलं असेल, तुम्ही बघितलं तुम्हाला रिकव्हर झालं पाहिजे. तर हे तुम्ही करायला सुरुवात करा. आता ह्या ज्या येतील, माझ्या व्हिडिओ येईल आता सर, मी पाठवीन, आल्यानंतर तुम्ही परत एकदा रिवाइज करा ते.
चाळा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि सायंटिस्टची नावं आणि एक क्वेश्चन हे तयार करा बुक, आणि बुकवरती हे सगळं लिहित चला सगळ्यांनीच. अगोदरच्या चॅप्टरचं पण मी तुम्हाला हेच सांगतोय, माझ्याकडनं विसरून गेलं सांगायचं, लक्षात नाही आलं. ओके, सो आता हे लक्षात ठेवा सगळ्यांनी, ठीक आहे. उद्याच्या लेक्चरला आपण ह्याच्या पुढचं बघू. आपण प्रोकॅरियोटिक सेल उद्या डिटेल मध्ये शिकणार आहोत. त्याचं थोडंसं मी रिव्हिजन करून पुढे कंटिन्यू करेन. इज इट क्लिअर? ओके, चलो, थँक्यू व्हेरी मच. दिस इज ऑल फॉर टुडे. चलो बाय. मी स्टॉप बाय करतो. सर. बाय.